Hello everyone, my name is Rama Dange and I'm a third year MBBS student in AIMS Nagpur. So आज आपण बायोमॉलिक्युल्स जो चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता तो आता आपण कम्प्लीट समोर बघू त्याच्यावर. ठीक आहे, तर आपण इथपर्यंत बघितलं होतं आपण लिपिड्स, शुगर्स, फॅट्स, न्यूक्लिक ऍसिड्स, ठीक आहे, न्यूक्लिओटाइड्स, हे न्यूक्लिओसाइड्स हे सगळं आपण बघितलं होतं. आता आपण प्रायमरी आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स हा टॉपिक बघू. ठीक आहे, तर प्रायमरी आणि सेकंडरी मेटाबोलाइट. ठीक आहे, प्रायमरी आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे काय? ठीक आहे, इथे बघ, जे आपण सगळे कंपाऊंड्स बघितले जसे आपले शुगर्स, फॅट्स, ऑइल्स, न्यूक्लिक ऍसिड्स, हे सगळे जे आपण बघितले ना ते आपले काय होते? बायोमॉलिक्युल्स, आणि त्यांनाच आपण काय म्हणतो? मेटाबोलाइट्स. ते काय असतात? आपले प्रायमरी मेटाबोलाइट्स, कारण की ते आपला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द सेल फॉर्मेशन साठी हेल्प करतात. ठीक आहे, ते असतात आपले मेटाबॉलिक फंक्शन्स ऑफ द टिश्यूज, प्लांट्स, याच्यासाठी काय असतात? ते हेल्प करतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? प्रायमरी मेटाबोलाइट्स. आता सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे काय? हे जे आपल्याकडे प्रायमरी मेटाबोलाइट्स आहेत त्यांना यूज करून, म्हणजे प्रायमरी मेटाबोलाइट्स जे आहेत आपल्याकडे, मी इथे हायलाइट करून दाखवते. Primary metabolites have identifiable functions and play main roles in normal physiological processes. ठीक आहे, म्हणजे जे आपले नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत ते कोण करत होते? आपले प्रायमरी मेटाबोलाइट्स. तर मग सेकंडरी मेटाबोलाइट्स काय? सेकंडरी मेटाबोलाइट्स ऍक्च्युअली काय असते? प्रायमरी मेटाबोलाइट्सला खूप सारे कॉम्बिनेशन करून बनलेले एक सेकंडरी मेटाबोलाइट्स असते, जे प्लांट्सच्या काही यूज मध्ये नसतो, ते आपल्या ह्युमन बिंग साठी जास्त युजफुल आहेत, म्हणजे आपण त्यांचा यूज करतो. ठीक आहे, आपण ह्युमन बिंग त्या सगळ्या वस्तूंचा यूज करतो. म्हणजे हावेवर मेनी ऑफ देम, म्हणजे द रोल ऑफ फंक्शन, अंडरस्टूड द रोल ऑफ फंक्शन ऑफ ऑल द सेकंडरी ऑल्सो. हावेवर मेनी ऑफ देम आर युजफुल टू ह्युमन वेलफेअर. ठीक आहे, म्हणजे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत, many of them are useful to human welfare. Example, rubber, drugs, spices, scents and pigments. आता बघ, म्हणजे काय? हे टेबल खूप इम्पॉर्टंट आहे की सेकंडरी मेटाबोलाइट्स आणि प्रायमरी मेटाबोलाइट्स एक्झॅक्टली आहेत. प्रायमरी मेटाबोलाइट्स ते आहेत जसे आपण बघितले फॅट्स, न्यूक्लिक ऍसिड, हे सगळं जे बायोमॉलिक्युल्स होते आपले, एक्झॅक्टली तेच आपले मेटाबोलाइट्स आहेत, प्रायमरी मेटाबोलाइट्स आहेत एक्झॅक्टली. आणि जे प्रायमरी मेटाबोलाइट्सला कंबाईन होऊ जे फॉर्मेशन करेल वेगवेगळं स्ट्रक्चर, त्यांना काय म्हणतो आपण? सेकंडरी मेटाबोलाइट्स. म्हणजे ते एक्झॅक्टली असं मोनोमर्स, असं म्हणजे पॉलिसेक्राइड्स असं नाही, वेगवेगळे स्ट्रक्चर्स. जसं आपण बघू इथे, जसं रबर, ड्रग्स, स्पाइसेस, सेंट्स, पिगमेंट्स, अल्कलॉइड्स, टर्पिनॉइड्स, एसेन्शियल ऑइल्स, टॉक्सिन्स, लेक्टिन्स, ड्रग, पॉलिमरिक सबस्टन्सेस, सगळे जे सबस्टन्सेस वेगळे फॉर्म झालेले आहेत ना, ते सगळे काय असणार? आपले सेकंडरी मेटाबोलाइट्स. तर हा जो टेबल आहे जिथे सेकंडरी मेटाबोलाइट्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये दिसते पिगमेंट्स मध्ये. आपण पिगमेंट्स तर आपण बघितलेले आहे, कॅरोटिनॉइड्स, अँथोसायनिन्स एक्सेट्रा. म्हणजे पिगमेंट्स आपण बघितलेले आहेत. केव्हा बघितलं होतं? आपण प्लास्टिक मध्ये बघितलं होतं. लक्षात आहे ना सगळ्यांना? प्लास्टिक मध्ये बघितलं होतं. क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की खूप सारे पिगमेंट्स असतात, कॅरोटिनॉइड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे मध्येच पिगमेंट्स आले. अल्कलॉइड्स मध्ये काय येतात? मॉर्फिन, कोडिन एक्सेट्रा. टर्पिनॉइड्स नावातच आहे, मोनोटर्पिन्स, डायटर्पिन्स एक्सेट्रा. इसेन्शियल ऑइल्स आपल्याला माहितच आहे, आपण खूप सारे लोक यूज पण करत असतील, लेमन ग्रास ऑइल एक्सेट्रा. ठीक आहे, त्याच्यानंतर टॉक्झिन्स मध्ये ऍब्रिन आणि रिसिन. प्लांट टॉक्झिन्स आहेत. ठीक आहे, लेक्टिन्स मध्ये कॉनकॅना, वेलिन ए. ड्रग्स मध्ये विनब्लास्टिन, कर्क्युमिन एक्सेट्रा. आणि पॉलिमरिक सबस्टन्स मध्ये रबर, गम्स, सेल्युलोज. आपल्याला माहितच आहे रबर हे ते आपण किती यूज करतो, याच्यातून आपण टॉक्सिन्स पण युजफुल असतात.
एसेन्शियल ऑइल्स युजफुल आहे. मॉर्फिन, कोडीन हे ह्युमन यूज साठीच यूज केलेले जातात युजली. तर म्हणजे ओव्हरऑल काय आहे की सेकंडरी मेटाबोलाइट्स तर प्लांट प्रोड्यूस करत आहेत, पण दीज आर मोस्टली युजफुल फॉर ह्युमन बिंग्स. ठीक आहे, कळलं प्रायमरी आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स काय आहेत एक्झॅक्टली. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे हे लास्टचे 4 आहेत, म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट ते क्वेश्चन येणार की याच्यामधून टॉक्सिन्स कोणते आहेत, लेक्टिन्स कुठला आहे, ड्रग कुठला आहे आणि पॉलिमेरिक सबस्टन्स. म्हणजे असा सेकंड विच ऑफ दिस इज अ सेकंडरी मेटाबोलाइट हा क्वेश्चन येणार. विच ऑफ दिस इज अ सेकंडरी मेटाबोलाइट. मग ऑप्शन असतात कॉनकॅनाव्हलिन ए, मग बाकी 3 ऑप्शन्स वेगळे असणार. तर तुला माहित असायला पाहिजे कॉनकॅनाव्हलिन ए हा एक लेक्टिन आहे आणि हा सेकंडरी मेटाबोलाइट आहे. ठीक आहे, तर हे पण क्वेश्चन येतो की असं येऊ शकते ऑड वन आउट, याच्यामधून कोणतं पॉलिमेरिक सबस्टन्स नाहीये जो सेकंड, म्हणजे विच ऑफ दे, म्हणजे क्वेश्चन येणार ऑड वन आउट. ठीक आहे, ऑड वन आउट, ऑड वन आउट हा क्वेश्चन असणार. त्याच्यामध्ये काय असणार ऑप्शन मध्ये, एक रबर असेल, एक गम्स असेल, एक सेल्युलोज असेल. हे 3ही सेम आले आणि एक डी ऑप्शन असेल आपला ॲब्रिन. आता तुला ॲब्रिन काय आहे माहितच नसेल, रबर, गम, सेल्युलोज काय आहे माहितच नसेल, तर हा आन्सर करणं खूप कठीण असेल. म्हणून सगळेजण पाठ करून घ्या. हे ऑप्शन्स खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. टेबल डायरेक्ट एनसीईआरटी मध्ये क्वेश्चन पण येऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपण जसं टॉक्सिन्स आहे याला आपण टार म्हटलं असं बनवू शकतो, पण प्रत्येक म्हणजे वेळा प्रॅक्टिस करत राहा तर लवकर होऊन जाईल. ठीक आहे, याला आपण करू शकतो VCD, विन ब्लास्टिंग, कर्क्युमेन आणि ड्रग्स. आता असू देऊ बाकी मला बाकीवाले सगळे पाठ करून घ्या. ठीक आहे, आता आपण बघू इथे बायो मॅक्रोमॉलिक्युल्स. ठीक आहे, तर जेव्हा आपण म्हटलं होतं एक ऍसिड सॉल्युबल फ्रॅक्शन, ऍसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शन, आपण चाय कन्सिडर केली होती, चाय बनवली होती, मग आपण चाय गाळणीने गाळलेली होती. ठीक आहे, मग ते गाळलेल्या चायमध्ये जो चाय होती त्याला आपण काय म्हणत होतो ऍसिड सॉल्युबल फ्रॅक्शन, आणि जी पत्ती उडलेली होती त्याला काय म्हणत होतो आपण ऍसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शन. ठीक आहे, तर जी ऍसिड सॉल्युबल फ्रॅक्शन असते त्याच्यामध्ये युजली जे मॉलिक्युलर वेट्स असतात ना ते रेंज करतात 18 to 800 डाल्टन्स अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, पण जे ऍसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शन आहे त्यांचा जो वेट आहे मॉलिक्युलर वेट तो लाय करतो आपला थाउजंड्स मध्ये. ठीक आहे, इथे ठीक आहे, हे बघा इथे लिहिलंय with the exception of lipids a molecular weight in the range of 10,000 daltons and above. म्हणजे जो ऍसिड सॉल्युबल फ्रॅक्शन मध्ये 18 to 800 डाल्टन्स वेट मॉलिक्युलर वेट असणार आहे, आणि जो ऍसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शन आहे त्याचं वेट अप्रॉक्सिमेटली 10,000 डाल्टन्स आणि त्याच्यापेक्षा मोठा असू शकतो, एक्सेप्ट लिपिड्स. आता लिपिड्स हा ऍक्च्युअली टिपिकली आपण इथे बघू, lipids are not typically macromolecules, not strictly macromolecules. आता असं का बरं? लिपिड्स आपल्याला माहिती आहे काय होतं, लिपिड्स काय होतं ग्लिसरॉल आणि ऍसिड निमिडून फॅटी ऍसिड्स म्हणजे ऍसिड निमिडून जो स्ट्रक्चर बनत होता तो आपल्याकडे लिपिड होता. तो एक मॅक्रोमॉलिक्युल नाही आहे. ठीक आहे, मॅक्रोमॉलिक्युल म्हणजे काय, आपण जे आपल्याकडे मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे, हे आपल्याकडे मॉलिक्युल्स आहे, आपल्याकडे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण मायक्रो आणि मॅक्रो बायोमॉलिक्युल्स मध्ये डिवाइड करू शकतो. बायो मॅक्रोमॉलिक्युल्स. ठीक आहे, बायो मायक्रो मॉलिक्युल्स आणि बायो मॅक्रो मॉलिक्युल्स. इथे लिहून टाकते बायो मायक्रो मॉलिक्युल्स, बायो मॅक्रोमॉलिक्युल्स. ठीक आहे, मॅक्रो म्हणजे ग्रेटर दॅन 1000 डाल्टन्स मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, आणि याच्यामध्ये लेस दॅन 1000. ठीक आहे, डाल्टन्स. ठीक आहे, तर हे लेस दॅन 1000 डाल्टन्स मध्ये ऍसिड सॉल्युबल पूल येणार आपल्याला मोस्टली. ठीक आहे, आणि आपल्या ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये आपल्याला काय काय असते प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड, पॉलिसॅकराइड्स आणि लिपिड्स.
आता लिपिड्स आपण म्हटलं की तो अंडर 1000 मतलब वेट मध्ये येतो, अंडर 1000 मध्ये, म्हणजे त्याचं मॉलिक्युलर वेट जे आहे ते अंडर 1000 येतो, म्हणजे 800 डाल्टनच्याही वर जात नाही बायोमॉलिक्युल्स, म्हणजे आपल्या लिपिड्सचं मॉलिक्युलर वेट डू नॉट एक्सीड 800 डाल्टन्स. मग हा आपला बायो मॅक्रोमॉलिक्युल का बरं आहे? ठीक आहे, आपण म्हटलं बायो मॅक्रोमॉलिक्युल्स काय, ग्रेटर दॅन 1000 डाल्टन, आणि ते कशामध्ये प्रेझेंट आहेत? आपल्या ऍसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे, मी इथे लिहून टाकते तर सोपी जाणार. बायो मायक्रोमॉलिक्युल्स कुठे प्रेझेंट आहे? आपलं ऍसिड सॉल्युबल पूल मध्ये. आणि हे कशामध्ये प्रेझेंट आहे? ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये. ठीक आहे, ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये काय काय येतं? न्यूक्लिक ऍसिड्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड लिपिड्स. आणि ऍसिड सॉल्युबल पूल लेस दॅन 800. ठीक आहे, म्हणजे इथे कार्बोहायड्रेट्स म्हणायचं अर्थ माझं काय आहे? काय आहे अर्थाचा? पॉलीसॅकराइड्स. ठीक आहे, तर लिपिड्स 800 डाल्टनचे कमी आहे, परंतु बायो मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये आलेला आहे. असं का बरं? कारण की जे लिपिड्स असतात ते आपल्या सेल मेम्ब्रेन मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात, आणि जेव्हा आपण ग्राइंडिंग करतो तेव्हा ते काय करतात? असं वेसिकल फॉर्मेशन मध्ये येऊन जातात. सांगते इथे आहे. ठीक आहे, वेसिकल फॉर्मेशन मध्ये. ठीक आहे, सेल मेम्ब्रेनला आपण जेव्हा मोटर आणि पेस्टल मध्ये ग्राइंड केलं होतं तेव्हा ते सेल मेम्ब्रेन तुकडे झाले आणि ते वॉटर इनसॉल्युबल झाली, आणि जे लिपिड्स होते ते वेसिकलच्या फॉर्म मध्ये गेले आणि ते एक ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये आले, आणि हेन्स त्यांना बायो मॅक्रोमॉलिक्युल असं म्हटलं जाते, जेव्हा की ते स्ट्रिक्टली मॅक्रोमॉलिक्युल्स नाही आहेत, जेव्हा की त्यांचं मॉलिक्युलर वेट लेस दॅन 800 डाल्टन्स असतो, युजली लेस दॅन ऑर इक्वल टू 800 डाल्टन्स. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, आपण बघितलं की जो ऍसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शन होता त्याच्यामध्ये काय काय होते? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स, पॉलिसॅकराइड्स अँड लिपिड्स. ठीक आहे, आणि जो ऍसिड सॉल्युबल होता ते अंडर 18 to 800 डाल्टन्सच्या अंडर आलं. ठीक आहे, तर जे आपण मॉलिक्युल्सला 2 मध्ये डिवाइड केलं, बायो मायक्रोमॉलिक्युल्स आणि बायो मॅक्रोमॉलिक्युल्स. ठीक आहे, मायक्रो आणि मॅक्रो. लेस दॅन 1000 मायक्रो, तर कोणता येईल त्याच्यात? ऍसिड सॉल्युबल पूल. आणि ग्रेटर दॅन 1000 डाल्टन मॉलिक्युलर वेट म्हणजे बायो मॅक्रोमॉलिक्युल्स, त्याच्यामध्ये काय येईल? ऍसिड इनसॉल्युबल पूल. ठीक आहे, आता ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये काय होतं आपल्याकडे? काय होते? प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड, पॉलिसॅकराइड्स आणि लिपिड्स. लिपिड्सचं वेट काय होतं? लेस दॅन 800 डाल्टन्स, डू नॉट एक्सीड 800 डाल्टन्स. मग ते का बरं बायो मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये आले? कारण त्यांच्यामध्ये ते प्रेझेंट होते आपल्या सेल मेम्ब्रेन मध्ये वगैरे. मग आपण त्याला ग्राइंड केलं मोटर आणि पेस्टलनी, आणि जे लिपिड्स ब्रेक झाले आणि ते वेसिकलच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले, आणि तो वेसिकल ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये चालला गेला, त्याच्यामुळे ते बायो मॅक्रोमॉलिक्युल्सच्या ग्रुपमध्ये आले, जेव्हा की ते स्ट्रिक्टली मॅक्रोमॉलिक्युल्स नाही आहेत. ठीक आहे, कळलं? ठीक आहे. जो ऍसिड सॉल्युबल पूल आहे त्याच्यामध्ये युजली सायटोप्लाझमचं कन्स्टिट्युएंट्स राहतात, कंपोजिशन सायटोप्लाझम कंपोजिशन असतो. द मॅक्रोमॉलिक्युल्स फ्रॉम सायटोप्लाझम अँड ऑर्गेनल्स बिकम द ऍसिड इनसॉल्युबल पूल फ्रॅक्शन. टुगेदर दे रिप्रेझेंट द एंटायर केमिकल कंपोजिशन ऑफ लिव्हिंग टिश्यूज और ऑर्गॅनिझम्स. जो ऍसिड सॉल्युबल पूल आहे तो युजली सायटोप्लाझमचा कंपोजिशन आहे, सायटोप्लाझम्स येतो युजली. आणि सायटोप्लाझम मध्ये जे बायोमायक्रोमॉलिक्युल्स प्रेझेंट होते ते काय? ऍसिड इनसॉल्युबल फॉर्म मध्ये दिसणार, आणि हे आपलं पूर्ण कंपोजिशन ऑफ लिव्हिंग टिश्यू दाखवतं. ठीक आहे, आणि हे सगळं आपण करताना आपल्याला हे माहित झालं की एका लिव्हिंग टिश्यू मध्ये सगळ्यात जास्त कॉन्स्टिट्युएंट तो असतो वॉटरचा, म्हणजे वॉटर इज द मोस्ट अबंडंट केमिकल इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये
सर्वात जास्त अबंडंट केमिकल कोणता आहे, तर तो काय आहे, वॉटर. ठीक आहे, तर या टेबल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वॉटर किती कॉन्स्टिट्यूट करतो आपला, 70 to 90%, प्रोटीन्स 10 to 15%, कार्बोहायड्रेट्स 3%, लिपिड्स 2%, न्यूक्लिक ऍसिड 5 to 7% and आयन्स ओनली 1%. तर हा जो सिक्वेन्स आहे इन डिक्रीजिंग ऑर्डर हा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरून क्वेश्चन येऊ शकतो. ते याला कसं आठवण ठेवायचं, HPClNi. याच्यामध्ये काही शॉर्ट फॉर्म नाही, लक्षात ठेवावं लागेल. HPClNi, HPClNi. पुष्कळ वेळा मनात गेलं की पाठ होऊन जातो. HPClNi, HPClNi, HPClNi. ठीक आहे. H म्हणजे आपलं वॉटर, म्हणजे H2O. H म्हणजे हे दाखवायचं होतं. ठीक आहे, किंवा याला तुम्ही WPC पण करू शकतो, पण HPClNi ठीक आहे. तर HPClNi, HPClNi. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. हा काय इम्पॉर्टंट टेबल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू प्रोटीन्स. ठीक आहे, आता प्रोटीन्स आपण जेव्हा स्टार्ट केलं, इथे काय म्हणते, प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड्स. ठीक आहे, they are linear chains of amino acids linked by peptide bonds as shown in figure. आपण बघितलं होतं प्रोटीन. ठीक आहे, आता आपण प्रोटीनचं स्ट्रक्चर बघू. प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असणार. ठीक आहे, आपण आता एक इथे आपण बघितलं होतं की अमिनो ऍसिड. प्रोटीन काय आहे, अमिनो ऍसिड्स, नंबर ऑफ अमिनो ऍसिड्सला बघा इथे लिहिलंय, अमिनो ऍसिड्स लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड म्हणजे CON, पेप्टाइड बॉन्ड म्हणजे CONH बॉन्ड. ठीक आहे, तर दे आर लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स. काय, अमिनो ऍसिड्स आर लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स. तर अमिनो ऍसिड्सचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात आहे. एक C होता ज्याला आपण अल्फा कार्बन म्हटलं होतं, त्याला COOH लागलेला होता. एक COOH होतं, एक NH2 होतं, एक हायड्रोजन होता आणि एक आपल्याकडे R ग्रुप होता. आता जेव्हा हा एक अमिनो ऍसिड, याला आपण R1 लिहू, हे काय आपली अमिनो ऍसिड, ही जेव्हा दुसरी अमिनो ऍसिड सोबत कंबाईन करते, ही दुसरी अमिनो ऍसिड काय प्रोडक्ट बनवतात, हे बघा, हे NH2, C हा अल्फा, ही R1 चेन, खाली हे हायड्रोजन, आणि हा काय करणार, हा जो OH आहे आणि इथला एक H, हे दोघं मिळून H2O फॉर्मेशन करणार. आणि इथं आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय बनणार, CO हा NH, C हा वरचा H, हा अल्फा कार्बन, हा COOH, आणि हा इकडे आला आपला R2 ग्रुप. तर हा जो आहे CONH, याला काय म्हणतात, हा झाला आपला पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे, तर आपली ही एक अमिनो ऍसिड combines with two second amino acid to form one peptide bond. आणि अशाच अमिनो ऍसिड जुळत जाणार to form a complete chain known as proteins. ठीक आहे, आता मी याला इथून इरेज करून टाकते. ठीक आहे, कळलं ना हे. ठीक आहे, तर हे पेप्टाइड बॉन्ड. आता असेच एक पेप्टाइड म्हणजे एक अमिनो ऍसिड जुळली, दोन अमिनो ऍसिड जुळली, तीन अमिनो ऍसिड जुळली, तर असे काय म्हणतात, डायपेप्टाइड्स, ट्रायपेप्टाइड्स. ठीक आहे, असंच टेट्रापेप्टाइड्स, पेंटापेप्टाइड्स, म्हणजे असं म्हणत जातो आपण. तर मग आता क्वेश्चन येईल की डायपेप्टाइड मध्ये आणि एका ट्रायपेप्टाइड मध्ये किती अमिनो ऍसिड्स आहे. ठीक आहे, आता आपल्या डोक्यात येणार की इथे तर म्हणतायत पेप्टाइड म्हणजे तो CONH बॉन्ड झाला. ते म्हणतायत दोन पेप्टाइड, म्हणजे आपल्याला काय वाटेल, दोन CONH ग्रुप आहेत. तर दोन CONH ग्रुप म्हणजे काय, 3 अमिनो ऍसिड असायला पाहिजे. म्हणजे असं होईल, इथे एक अमिनो ऍसिड आहे, इथे एक अमिनो ऍसिड आहे, इथे एक अमिनो ऍसिड आहे, आणि यांच्यामध्ये हे पेप्टाइड बॉन्ड्स आहेत. तर हे काय झालं, डायपेप्टाइड व्हायला पाहिजे. अजून एक पेप्टाइड बॉन्ड जोडलं तर हे काय झालं पाहिजे, ट्रायपेप्टाइड. कारण की ट्रायपेप्टाइड 1 2 3 ट्रायपेप्टाइड. पण असं असते का, नाही, हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामध्ये डायपेप्टाइड आणि ट्रायपेप्टाइड याच्या नावामध्ये पेप्टाइड असलं तरी हे काय म्हणतायत, हे नंबर ऑफ अमिनो ऍसिडच सांगत आहेत. तर डायपेप्टाइड मध्ये नंबर ऑफ अमिनो ऍसिड किती असणार, 2, आणि ट्रायपेप्टाइड मध्ये नंबर ऑफ अमिनो ऍसिड किती असणार, 3. आणि नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड किती झालं, जर 2 अमिनो ऍसिड्स आहेत आपल्याकडे फक्त,
जर या दोघांना काढून टाकलं आपण तर दोनच अमिनो ऍसिड आहेत आपल्याकडे, तर किती बॉन्ड आहे यांच्यामध्ये? सिंगल बॉन्ड. तर इथे किती बॉन्ड असणार आपल्याकडे? सिंगल पेप्टाइड बॉन्ड. आणि ट्रायपेप्टाइड मध्ये किती, कसं असणार? ट्रायपेप्टाइड म्हणजे हा नसणार, हे 3च असणार. तर या दोघांमध्ये किती, या तिघांमध्ये किती बॉन्ड दिसतात आपल्याला? 2. तर याच्यामध्ये नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड किती असणार? 2. कळलं सगळ्यांना? परत एकदा सांगते की जरी तिथे डायपेप्टाइड आणि ट्रायपेप्टाइड लिहिलेला आहे तरी ते नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड नाही सांगत आहेत. ते काय सांगत आहेत आपल्याला? नंबर ऑफ अमिनो ऍसिड्स. तर म्हणून डायपेप्टाइड मध्ये किती अमिनो ऍसिड राहणार? 2. आणि ट्रायपेप्टाइड मध्ये किती अमिनो ऍसिड राहणार? 3. आणि डायपेप्टाइड म्हणजे किती अमिनो ऍसिड? 2. तर त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड किती असेल? 1. नंबर ऑफ अमिनो ऍसिड 3 असेल ट्रायपेप्टाइड मध्ये, तर नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड किती होणार? 2. कळलं? ठीक आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. काही क्वेश्चन येऊन जाईल आणि तुम्ही चुकीचं करून टाकणार याच्यात. ठीक आहे, इम्पॉर्टंट होतं. ते म्हणताय आता इच प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमिनो ऍसिड्स. आता आपण म्हटलं होतं 20 टाईप ऑफ अमिनो ऍसिड्स असतात जे प्रोटीन बनवतात. आपण पहिले वाचलेलं आहे. ठीक आहे, तर एच प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमिनो ऍसिड्स. म्हणजे अमिनो ऍसिड जोडून काय बनवतात आपल्याकडे? प्रोटीन. आणि आपल्याकडे 20 अमिनो ऍसिड्स आहेत जे प्रोटीन बनवतात. ठीक आहे, एक्झाम्पल ॲलेनिन, सिस्टीन, प्रोलिन, ट्रिप्टोफॅन, लायसिन एक्सेट्रा. आणि प्रोटीन मध्ये युजली प्रोटीन काय असते? हेट्रोपॉलिमर. हेट्रोपॉलिमर म्हणजे प्रोटीन हेट्रोपॉलिमर आणि होमोपॉलिमर. तर होमोपॉलिमर म्हणजे जसे आपल्याकडे ॲलेनिन असेल तर सगळे युनिट जर ॲलेनिनचे जुळत असले, ॲलेनिनच अमिनो ऍसिड जुळत गेली तर ते काय झालं? होमोपॉलिमर. पण कधी ॲलेनिन, कधी सिस्टीन, कधी प्रोलिन असं कुठल्या पण अमिनो ऍसिड जुळत गेल्या तर त्याला आपण काय म्हणू? हेट्रोपॉलिमर. ठीक आहे, तर होमोपॉलिमर हॅज ओनली वन टाइप ऑफ मोनोमर रिपीटिंग एन नंबर ऑफ टाइम्स. आणि आपल्या प्रोटीन मध्ये युजली काय असतात? हेट्रोपॉलिमर. प्रोटीन काय आहे आपली? हेट्रोपॉलिमर. ठीक आहे, आता आपल्याकडे प्रोटीन आहे. तर प्रोटीन आपल्याकडे आपण त्याला 2 मध्ये डिवाइड करणार. एक असते इसेन्शियल प्रोटीनला 2 मध्ये डिवाइड नाही करायचं, अमिनो ऍसिड्सला 2 मध्ये डिवाइड करू. अमिनो ऍसिड जे आहेत आपल्याकडे 2 मध्ये असतात. एक असतात इसेन्शियल आणि एक असतात आपल्याकडे नॉन इसेन्शियल. ठीक आहे, आता हे इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल म्हणजे काय? जसं आपण इसेन्शियल मध्ये 10 येतात आणि नॉन इसेन्शियल मध्ये 10 येतात. आपण म्हटलं होतं ना टोटल किती असतात? 20 अमिनो ऍसिड जे प्रोटीन फॉर्म करतात. तर त्याच्यामध्ये इसेन्शियल मध्ये 10 येतात, नॉन इसेन्शियल मध्ये 10 येतात. ठीक आहे, ते इसेन्शियल अमिनो ऍसिड्स म्हणजे काय? इसेन्शियल अमिनो ऍसिड्स ते आहेत जे आपल्याला फूड थ्रू घ्यावे लागेल. म्हणजे आपण जेवण केलं त्याच्यातून ही अमिनो ऍसिड्स आपल्याला मिळेल. आपली बॉडी त्यांना सिंथेसाइज करू शकत नाही, ते आपल्याला जेवणा थ्रू घ्यावं लागेल, आपल्या डाईट थ्रू घ्यावं लागेल. आणि जे आपले नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत ते आपली बॉडी प्रोड्यूस करू शकते. म्हणजे आपण जेव्हा इसेन्शियल अमिनो ऍसिड्स खाल्ले तेव्हा आपले नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आपली बॉडी प्रोड्यूस करणार. म्हणून हे काय झाले? नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड जे आपल्याला जेवणातून घेण्याची गरज आहे का? नाही. पण इसेन्शियल अमिनो ऍसिड्सला जेवणातून घ्यावं लागेल, आपली शरीर ते प्रोड्यूस करू शकत नाही. ठीक आहे, तर इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आर दोज विच आर टू बी टेकन थ्रू फूड. म्हणजे जेवणातून घ्यावं लागेल इसेन्शियल अमिनो ऍसिड्सला, आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आपण स्वतः प्रोड्यूस करतो. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ जे आपण इसेन्शियल अमिनो ऍसिड घेतले. म्हणजे काय म्हणते? डायटरी प्रोटीन्स आर द सोर्स ऑफ इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. म्हणजे जे खातो आपण प्रोटीन ते आपले काय असतात? इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. आणि जे the latter are those which our body can make while we get essential amino acids through our diet or food. म्हणजे आपण जेवण वगैरे करतो त्याच्यातून आपल्याला जे अमिनो ऍसिड्स मिळतात त्यांना आपण काय म्हणतो? इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. ठीक आहे, मग प्रोटीन्स जे आपल्याला फॉर्म झाले ते आपलं खूप काही काम करू शकतात. जसं
ट्रान्सपोर्ट करतील अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. आपण बघितलं होतं एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक प्रोटीन्स होतात जे आपल्याला इकडचे तिकडे ट्रान्सपोर्ट करत होते न्यूट्रिएंट्सला आपल्या. ठीक आहे. सम फाइट इन्फेक्शन इन द फॉर्म ऑफ अँटीबॉडीज, सम आर हार्मोन्स, सम आर एन्झाईम्स एक्सेट्रा. ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रोटीन्स खूप साऱ्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोलॅजन इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन अॅनिमल वर्ल्ड अँड रिबोन्यूज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन द होल बायोस्फिअर. हा जो आहे हा तुम्हाला प्लांट चॅप्टर्स मध्ये याच्यावर अजून शिकायला मिळेल. इथे मी फक्त नाव सांगते की रुबिस्को इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन द होल बायोस्फिअर आणि कोलॅजन इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन अॅनिमल वर्ल्ड. प्लांट वर्ल्ड मध्ये रुबिस्को सगळ्यात अबंडंट प्रोटीन आहे आणि म्हणजे होल बायोस्फिअर मध्ये, आणि कोलॅजन इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन अॅनिमल वर्ल्ड. ठीक आहे. तर हे खूप 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 जास्त इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत. कोलॅजन आणि आपलं काय, सॉरी कलर खूपच जास्त चेंज झालेला आहे. कोलॅजन आणि आपलं रुबिस्को. ठीक आहे. कोलॅजन आणि रुबिस्को हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. पार्ट करून घ्यायचं. ठीक आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येणार. ठीक आहे. हा काय इम्पॉर्टंट. युजली रुबिस्कोवर क्वेश्चन येतो, कोलॅजन वर पण येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण बघितलं होतं ना इथे की इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. तर हे काय आहे, मी तुम्हाला एक लिस्ट देते ज्याच्यामध्ये इसेन्शियल अमिनो ऍसिड्स मी सांगते. ठीक आहे. पार्ट करायचं असेल तर करून घ्या, कारण की थोडंसं नीट बेस्ड आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे नीटसाठी. ठीक आहे. तर कसं पार्ट करायचं. प्रायव्हेट टिम हॉल, प्रायव्हेट टिम हॉल, प्रायव्हेट टिम हॉल. काय आहे. प्रायव्हेट टिम हॉल, पीव्हीटी टिम हॉल. ठीक आहे. तर टी पासून फिनाइल ॲलेनिन, व्ही पासून व्हॅलिन, टी पासून ट्रिप्टोफॅन, टी पासून थ्रिओनिन, आय पासून आयसोल्युसिन, एम पासून मिथ्योनिन, एच पासून हिस्टिडीन, ए पासून आर्जिनाइन, एल पासून लायसिन आणि एल पासून ल्युसिन. ठीक आहे. तर हे सगळे जे अमिनो ऍसिड्स आहेत हे काय आहेत, आपले इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. ठीक आहे. हे आपल्याला फूड थ्रू घ्यावे लागेल. तर एका चाइल्ड मध्ये हे 10चे 10 जे आहेत हे काय आहेत, इसेन्शियल अमिनो ऍसिड एका चिल्ड्रन मध्ये. म्हणून चिल्ड्रनचा डाएट खूप जास्त काय असतो, इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे. त्यांना काय 10चे 10 अमिनो ऍसिड्स घ्यावे लागणार आहेत त्याच्या फूड थ्रू. हे काय आहेत, इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. पण तो चाइल्ड जेव्हा ऍडल्ट होऊन जातो, जेव्हा तो मोठा होतो, तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये जो हिस्टिडिन आणि आर्जिनिन आहे तो स्वतः प्रोड्यूस करू शकतो, सिंथेसाइज. ठीक आहे. स्वतः प्रोड्यूस करू शकतो थ्रू आपल्या इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. म्हणजे एका चिल्ड्रन मध्ये हे 10चे 10 इसेन्शियल अमिनो ऍसिड आहेत आणि एका ऍडल्ट मध्ये जेव्हा की हे दोन करू शकतो, म्हणून ह्याच्यामध्ये काय झाले 8 इसेन्शियल अमिनो ऍसिड्स होतील. ठीक आहे. म्हणून या हिस्टिडिन आणि आर्जिनिनला आपण काय म्हणतो, सेमी इसेन्शियल, कारण की ते चिल्ड्रन मध्ये डाएट थ्रू घ्यावे लागत आहेत आणि ऍडल्ट मध्ये ते स्वतः ऍडल्ट कॅन सिंथेसाइज, म्हणजे ऍडल्ट स्वतः बनवू शकत आहे. म्हणून सेमी इसेन्शियल म्हणजे काय, चिल्ड्रनला द्यावं लागणार आहे जेवणा थ्रू आणि ऍडल्ट स्वतः बनवणार आहे. कळलं. तर इसेन्शियल आपल्याकडे काय होते, प्रायव्हेट टिम हॉल, आणि त्याच्यातून हॉल मधला हॉ म्हणजे हिस्टिडिन आणि अर्जिनिन हे काय आहेत आपल्याकडे, सेमी इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पॉलिसॅकराइड्स बघू. आपण प्रोटीन्स झाले, आपलं प्रोटीन्स बघून झालं. याचं स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आहे तो आपण नंतर शिकूया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू पॉलिसॅकराइड्स. ठीक आहे. आता पॉलिसॅकराइड्स जेव्हा आपण बघत आहोत, तर पॉलिसॅकराइड्स काय आहे, लॉंग चेन ऑफ शुगर्स. ठीक आहे. दे आर लाईक थ्रेड्स, म्हणजे लिटरली ते थ्रेड सारखे आहेत ज्याच्यामध्ये डिफरंट मोनोसॅकराइड अटॅच झालेले आहेत ऍज बिल्डिंग ब्लॉक्स. ठीक आहे. पॉलिसॅकराइड्स म्हणजे काय, खूप सारे शुगर मॉलिक्युल्स, ठीक आहे, आर कंबाइंड टू फॉर्म पॉलिसॅकराइड्स. जसं आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे सेल्युलोज. बरं, सेल्युलोज आपण नंतर बघू. पहिले आपण बघू की जर 2 शुगर मॉलिक्युल्स जोडले तर त्याला आपण काय म्हणतो, डायसॅकराइड. ठीक आहे. जर 3 जोडले तर त्याला काय म्हणतो, ट्रायसॅकराइड. एक्झाम्पल ग्लिसरॉल्डिहाइड.
ठीक आहे. जर 4 जुळले तर त्याला आपण काय म्हणतो, टेट्रासॅक्राइड. त्याचं एक्झाम्पल काय आहे आपल्याकडे, इरिथ्रोज. 5 जुळले तर पेंटासॅक्राइड. त्याचं एक्झाम्पल काय आहे, पेंटोज. एक्झाम्पल काय, रायबोज आणि डिऑक्सी रायबोज. 6 जुळले तर त्याला काय म्हणतो आपण, हेक्सासॅक्राइड. एक्झाम्पल आहे ग्लुकोज आणि फ्रक्टोज. आपण हे शिकलं असेल बायोकेमिस्ट्रीमध्ये की ग्लुकोज आणि फ्रक्टोज काय आहे, डी आयसोमर आणि एल आयसोमर. ठीक आहे. आणि ग्लुकोज काय असतो, एक अल्डोज शुगर आहे आणि फ्रक्टोज काय आहे, कीटोज शुगर आहे. याचाच अर्थ काय, ग्लुकोज मध्ये सीएचओ ग्रुप असते आणि फ्रक्टोज मध्ये सीओ म्हणजे सी डबल बॉन्ड ओ कीटोन ग्रुप असतो. ठीक आहे. इथे अल्डिहाइड ग्रुप आहे आणि इथे कीटोन ग्रुप आहे, म्हणून यांना आपण काय म्हणतो, अल्डोज आणि कीटोज. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण बघू सेल्युलोज. सेल्युलोज इज अ होमोपॉलिसॅक्राइड. होमो म्हणजे सेम, म्हणजे होमोपॉलिमर. होमोपॉलिसॅक्राइड किंवा होमोपॉलिमर म्हणजेच काय, सेल्युलोज फक्त ग्लुकोजच्याच युनिट्सने मिळून एक बनलेला आहे पॉलिमर. ठीक आहे. म्हणजे ग्लुकोजचे खूप सारे युनिट जुळून आपल्याला काय मिळणार, सेल्युलोज. आता स्टार्च इज अ व्हेरियंट ऑफ दिस बट प्रेझेंट ॲज अ स्टोर हाऊस ऑफ एनर्जी इन प्लांट टिश्यूज. ॲनिमल्स हॅव अनअदर व्हेरियंट कॉल्ड ग्लायकोजन. म्हणजे सेल्युलोज, आपण म्हटलं सेल्युलोज काय आहे आपल्याकडे, होमोपॉलिमर म्हणजे खूप सारे ग्लुकोज युनिट्सने बनलाय. सेम आपल्याकडे स्टार्च आणि ग्लायकोजन सुद्धा आहे. स्टार्च पण ग्लुकोज युनिट्सनेच बनलाय आणि ग्लायकोजन सुद्धा ग्लुकोज युनिट्सनेच बनलाय. स्टोरेज फॉर्म आहेत. स्टार्च प्लांट टिश्यू मध्ये स्टोअर होतो स्टार्च, आणि ग्लायकोजन ऍनिमल टिश्यूज मध्ये स्टोअर होतो. पण ठीक आहे. पण म्हणजे काय, यांच्यामध्ये जो ग्लुकोज यूज केला आहे तो कोणत्या टाईपचा आहे, अल्फा आहे की बीटा आहे. आता अल्फा आणि बीटा काय आहे हे पण आपल्याला शिकावं लागेल त्याच्या आधी पहिले. ठीक आहे. तर पहिले आपण जाऊ ग्लुकोजच्या स्ट्रक्चरवर. जो लॉंगिट्युडनल स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे कसा असतो तो, 6 कार्बन. ग्लुकोज आपण म्हटलं हेक्सासॅक्राइड, तर तो कसा आहे, 6 कार्बन कंपाऊंड. ते 1 2 3 4 5 आणि 6. तर CHO, COHH, CHOH, COHH, COHH आणि CH2OH. म्हणजे हा आहे आपल्याकडे ग्लुकोजचा लिनियर स्ट्रक्चर मध्ये आहे. त्याला आपण रिंग स्ट्रक्चर मध्ये करतो आणि तो कसा बनतो, अशा प्रकारे आपण त्याचं स्ट्रक्चर बनवतो. ठीक आहे. हा आहे रिंग स्ट्रक्चर. इथे आपलं C1 असणार, इथे 2 असणार, 3 असणार, 4 असणार, इथे 5 असणार आणि याच्या वर इकडे असणार आपलं C6. तर अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर असते, तो असा आहे. ठीक आहे. हा आहे आपला ग्लुकोजचा स्ट्रक्चर. आता या ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये आपण बघत आहोत की याचा OH तर खाली आहे C1 कार्बनचा. आपण फक्त C1 कार्बनवर लक्ष ठेवू इथे. ठीक आहे. C1 कार्बन जो आहे आपल्याकडे त्याचा OH आपला खाली आहे. ठीक आहे. तर ज्या ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये ज्याचा OH खाली असेल तो असेल अल्फा, आणि ज्याचा OH हा वर असते OH असता सपोज, तर तो झाला असता आपल्याकडे बीटा ग्लुकोज. ठीक आहे. तर वर असेल OH तर बीटा ग्लुकोज, खाली असेल OH तर अल्फा ग्लुकोज. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण वर येऊ परत. ठीक आहे. आपण म्हटलं की स्टार्च इज अ व्हेरियंट ऑफ दिस. आपण म्हटलं की सगळं सेल्युलोज, स्टार्च आणि ग्लायकोजन हे सगळे ग्लुकोज युनिट्सनी बनत होते. ठीक आहे. ग्लुकोज युनिट्सनी बनत होते. तर यांच्यामध्ये ग्लुकोजचं कुठलं युनिट आहे, अल्फा आहे की बीटा आहे, त्याच्यावर हे डिफरंट आहेत. ठीक आहे. तर आपला सेल्युलोज जो आहे त्याच्यामध्ये काय असते, बीटा ग्लुकोज युनिट्स. हा खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळेजण पाठ करून टाकायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आपल्या ग्लुकोज मध्ये काय असते, बीटा ग्लुकोज युनिट्स. आणि आपला स्टार्च आणि जो ग्लायकोजन असतो तो काय असतो, अल्फा ग्लुकोज युनिट्स. ठीक आहे. आणि आपल्याकडे अजून एक आहे इनोलिन जो असतो फ्रक्टन्स. तर इनोलिन इज अ पॉलिमर ऑफ फ्रक्टोज. तर सगळ्यांना लक्षात झालं की स्टार्च मध्ये आपल्याकडे सेल्युलोज मध्ये काय आहे, बीटा ग्लुकोज आहे
आणि स्टार्च आणि जो ग्लायकोजन आहे त्याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे अल्फा ग्लुकोज युनिट्स. तर अल्फा ग्लुकोज युनिट्स जोडून काय म्हणतो आपल्याकडे स्टार्च आणि ग्लायकोजन. स्टार्च कुठे असतो प्लांट्स मध्ये आणि ग्लायकोजन कुठे असतो ऍनिमल्स मध्ये. काय आहे स्टोरेज हाऊस. ठीक आहे, स्टोरेज फॉर्म ऑफ एनर्जी आहे. त्याच्यानंतर आपण बघत आहोत द राईट एंड इज कॉल्ड द रिड्युसिंग एंड and the left end is called as the non-reducing end. बघा जसा या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो, वरची डायग्राम आणि खालची डायग्राम आपण बघू शकतो की हे एक ग्लुकोज युनिट आहे, हे एक ग्लुकोज युनिट आहे. इथे मला सांगा बरं हा कोणता ग्लुकोज टाईप आला. हा काय झाला अल्फा ग्लुकोज. आणि हा कुठला कार्बन आहे आपल्याकडे, हा आहे आपला C1 कार्बन. इथे क्लिअर नाही दिसतंय, आपण ब्लू कलरने लिहू. हा आहे आपला C1 कार्बन आणि हा 2, 3, 4, 5 आणि हा आहे 6 आणि याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर हा कोणता आहे आपल्याकडे, हा आहे आपल्याकडे अल्फा ग्लुकोज. याच्यामध्ये पण आपण दिसतोय की इथे H आहे आणि हा OH होता, म्हणजे हा पण काय असेल आपल्याकडे अल्फा ग्लुकोजच आहे हा पण. ठीक आहे, या दोघांमध्ये आपण बघत आहोत की इकडचा C1 आणि इकडचा C4 हे दोघं बॉन्ड बनवत आहे, म्हणजे अल्फा 1,4 बॉन्ड आहे यांच्यामध्ये. ठीक आहे, कारण की हे दोन्ही अल्फा आहेत म्हणून हा अल्फा आणि हा 1 कार्बन आणि 4 कार्बन यांच्यामध्ये बॉन्ड आहे म्हणून हा अल्फा 1 आणि 4 झालं. तर आपण बघू शकतो की या स्ट्रक्चर मध्ये जो आपल्याकडे OH होता आणि या बाजूच्या स्ट्रक्चर मधला जो OH असणार आहे ते OH आणि OH म्हणजे सपोज इथं आपण थोडस पण वेग डायग्राम इकडे आपल्याकडे आहे स्ट्रक्चर सपोज यांच्यामध्ये पण एक H आणि OH असणार आहे. तर हे दोघं मिळून इथून हा H2O काढून टाकणार आणि इथे हा काय O वाला बॉन्ड बनणार. ठीक आहे, तर हा झाला आपला बॉन्ड अल्फा 1,4 बॉन्ड. कळलं, याची ती चेन बनत जाणार. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये ब्रांचिंग सुद्धा होणार. ठीक आहे, हे काय आहे आपल्याला इथे काय दाखवत आहे ब्रांचिंग. ठीक आहे, काय दाखवत आहे आपल्याला ब्रांचिंग. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं होतं इथे काय दिसतं आपल्याला राईट एंड इज कॉल्ड द रिड्युसिंग एंड, द लेफ्ट एंड इज कॉल्ड द नॉन रिड्युसिंग एंड. हे कसं आता इथे आपण बघू. आपण म्हटलं की हा राईट एंड आहे आणि हा काय आपला लेफ्ट एंड. इथे आपण बघत आहोत की हा लेफ्ट एंड मध्ये इथे बॉन्ड बनवला. ठीक आहे, आता त्याचं ओपन एंड काय आहे, हा जिथे आपल्याकडे काय होतं ओपन एंड वर आपल्याकडे काय होतं CHO म्हणजे सॉरी OH ग्रुप होता. तर हा आहे आपला हा कार्बन जो आहे C1 कार्बन हा आहे आपला, याच्यावर काय होता CHO ग्रुप होता ना, म्हणून हा काय झाला आपला हा रिड्युसिंग एंड झाला. ठीक आहे, हा रिड्युसिंग एंड आहे आणि हा जो साईड असणार तो नॉन रिड्युसिंग एंड असणार. ठीक आहे, आणि जो स्टार्च आहे आपल्याकडे, स्टार्च जो आहे तो असा हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर बनवतो ज्याच्यामध्ये आयोडीन पण राहू शकतो. ठीक आहे, मग जेव्हा या स्टार्चला आपण स्टेन करतो तर तो स्टार्च आयोडीन कॉम्प्लेक्स कोणत्या कलरचा बनतो, म्हणजे आपल्याकडे स्टार्च आहे. ठीक आहे, आपण स्टार्च घेतलं त्याच्यामध्ये आपण आयोडीन टाकलं तर काय करणार हा स्टार्च आपल्या हेलिकल स्ट्रक्चर मध्ये आयोडीनला घेऊन टाकणार अंदर, म्हणून हा काय देणार कलर ब्लू कलर. स्टार्च काय कलर देणार ब्लू. तर असं आपण डिफरन्शिएट करू शकतो. आणि सेल्युलोज जो आहे म्हणजे स्टार्च आणि सेल्युलोज मध्ये डिफरन्स काय आहे, स्टार्च I2 ला घेऊ शकतो आणि सेल्युलोज I2 ला नाही घेऊ शकत, म्हणून हा कोणता ब्लू कलर होतो आयोडीन टाकल्यावर, हा ब्लू कलर होत नाही, सेल्युलोज ब्लू कलर होत नाही. ठीक आहे, आता आपण हे बघितलं. आता एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की सुक्रोज मध्ये सुक्रोज काय आपला ग्लुकोज प्लस फ्रक्टोज, लॅक्टोज काय आपला ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज. तर ग्लुकोज आणि फ्रक्टोज यांचे जे कार्बन असतात म्हणजे जेव्हा ग्लुकोज आणि फ्रक्टोज जोडतो तर त्यांचे जे दोन्ही रिड्युसिंग एंड्स असतात मग ते दोघं मिळून एक बॉन्ड बनवतात, म्हणून यांचे दोनही नॉन रिड्युसिंग एंड्स उरलेले असतात, म्हणून ती पूर्ण शुगर काय होते आपली नॉन रिड्युसिंग शुगर. आता हे तुम्ही पाठ करून घ्या
पण याचं स्ट्रक्चर केमिस्ट्रीमध्ये जर झालं असेल तर तुम्हाला हे खूप सोपी वाटत असेल, कारण की मी ते स्ट्रक्चर नाही काढून दाखवू शकत तुम्हाला प्रत्येक म्हणून. ठीक आहे. तर जर केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकले असेल तर सिक्वेन्सचं स्ट्रक्चर पण तुम्ही शिकले असणार. तर ते काय असते आपल्याकडे, नॉन रिड्युसिंग शुगर. जेव्हा की जो लॅक्टोज असते आपल्याकडे, ती असते आपल्याकडे रिड्युसिंग शुगर. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण हे सगळं बघितलं. आता आपण बघू की प्लांट सेल वॉल्स ते सेल्युलोजने बनलेले आहेत. तो पेपर जो आपण प्लांट पल्प पासून बनवतो तो पण काय असतो, सेल्युलोजिक. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप सारे आपल्याकडे पॉलिसॅकराइड्स आहेत जी कॉम्प्लेक्स पण असतात. त्याच्यामध्ये अमायनो शुगर्स पण असू शकतात. म्हणजे आपल्याकडे आता आपण नॉर्मल शुगर घेतली, पण आपल्याकडे असे कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड्स पण असू शकतात ज्यांच्यामध्ये अमायनो शुगर्स, अमायनो ग्रुप्स हे ते वगैरे असणार. त्यांना काय म्हणतो, ते काय मॉडिफाईड शुगर्स असतात. एक्झाम्पल काय आपल्याकडे, ग्लुकोजामिन, एन ऍसिटिल गॅलेक्टोजामिन. ठीक आहे, असं एक्सेट्रा. आता आपल्याकडे आहे एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोड्स. जे आर्थ्रोपोड्स असतात त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड असते, त्याला म्हणतो आपण कायटिन. आणि दीज कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड्स आर मोस्टली होमोपॉलिमर्स. म्हणजे जे पण आपण कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड्स बघितले ते युजली काय असणार, होमोपॉलिमर्स असतात. तर त्यांचं आपण म्हटलं तर एक आहे. ठीक आहे. तर तो एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ कायटिन विच इज अ कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड. इट इज मेड अप ऑफ कायटिन. आता कायटिन काय आहे, एक होमोपॉलिमरच आहे तो पण. त्याच्यामध्ये कोणते युनिट्स आहेत, नॅग युनिट्स. नॅग युनिट्स म्हणजे काय, एन ऍसिटिल ग्लुकोजामिन. हे काय आहे, कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड आहे. ठीक आहे. तर कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइडचे आपले युनिट काय होतं, NAG, नॅग. नॅग म्हणजे एन ऍसिटिल ग्लुकोजामिन. तर इकडे आपलं काय पॉलिसॅकराइड्स पण संपलं. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघू न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. हा, तर आता आपण न्यूक्लिक ऍसिड बघू. न्यूक्लिक ऍसिड्स काय आहे, पॉलिन्यूक्लियोटाइड्स. पॉलिन्यूक्लियोटाइड्स काय आहेत आता, ठीक आहे, पॉलिन्यूक्लियोटाइड्स. ठीक आहे. आता पॉलिन्यूक्लियोटाइड्स म्हणजे काय, न्यूक्लिक ऍसिड म्हणजे की ते बिल्डिंग ब्लॉक काय आहे त्याचं, न्यूक्लियोटाइड म्हणजे पॉलिन्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे पॉलिन्यूक्लियोटाइड्स. पॉलिन्यूक्लियोटाइड्स म्हणजे काय, भरपूर नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड काय होतं आपल्याला लक्षात असेल, आपण म्हटलं होतं एक शुगर मॉलिक्युल आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपल्याकडे एक फॉस्फेट लावलं. ठीक आहे. अजून एक आपल्याकडे काय असेल, आपली काय असेल, नायट्रोजन बेस. हे सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. जी आपली नायट्रोजन बेस होती ती एका शुगरला जोडली, त्या शुगरला फॉस्फेट जोडलं. जेव्हा नायट्रोजन बेस फक्त शुगरला जोडत होती त्याला आपण काय म्हणत होतो, न्यूक्लिओसाइड. आता त्याच्यामध्ये फॉस्फेट जोडलं त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियोटाइड. म्हणजे न्यूक्लियोटाइड नेमकं काय आहे, एक हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे, जे आहे आपलं नायट्रोजन बेस, एक मोनोसॅक्राइड आहे आणि एक फॉस्फोरिक ऍसिड किंवा फॉस्फेट असं आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर हायड्रोसायक्लिक कंपाऊंड काय होते आपल्याला काय होते, ते नायट्रोजन बेस. कोणकोणते होते, ऍडेनिन, ग्वानिन, युरोसिल, सायटोसिन आणि थायमिन. हे आपण बघितलंय, ATGC आणि U. ठीक आहे. याच्यामध्ये जे अमिनो ऍसिड्स आहेत, जे आपल्याकडे नायट्रोजन बेस आहे ते प्युरिन आणि पिरिमिडिन असतात. दोन प्रकारचे असतात. जे प्युरिन असतात त्याच्यामध्ये काय येतो, ऍडिनिन आणि ग्वानिन. आणि जे पिरिमिडिन असतात त्याच्यामध्ये काय असतात, युरेसिल, सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे. तर यांना प्युरिन आणि यांना पिरिमिडिन असं म्हटलं जाते. हे उरलेल्यांना काय म्हणतात, पिरिमिडिन. ठीक आहे. तर आता आपण म्हटलं की हेट्रोसायक्लिक कंपाऊंड तर आपण बघितलं, ऍडिनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरोसिल आणि थायमिन. आपण हे बघितले की हे आहे आपले हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. दुसरं काय आपल्याकडे, मोनोसॅक्राइड. आता मोनोसॅक्राइड कुठली असेल आपल्याकडे, ती असते आपल्याकडे रायबोस किंवा डीऑक्सिरायबोस. तिथे काय आहे, 2' डीऑक्सिरायबोस म्हणजे सेकंड कार्बन जो असणार आहे
त्याच्यामधला ऑक्सिजन निघून जाणार. डिऑक्सी म्हणजे एक ऑक्सिजन निघालेला असणार. तर आपल्याकडे आहे रायबोज शुगर. रायबोज म्हणजे काय आहे? पेंटासॅक्राइड. पेंटासॅक्राइड. ठीक आहे. ठीक आहे. पेंटासॅक्राइड म्हणजे काय? 5 कार्बन. आपल्याला नॉर्मल पॉलिसॅक्राइडचा फॉर्म्युला माहित आहे, CnH2nOn. ठीक आहे. तर आपल्याला रायबोजचा फॉर्म्युला काय होणार? C5H10O5. ठीक आहे. आपल्याकडे रायबोजचा फॉर्म्युला काय? C5H10O5. रायबोजचं व्हर्टिकल लिनियर स्ट्रक्चर कसं असतं? CHO, COHH, COHH, COHH आणि CH2OH. ठीक आहे. याला आपण फ्युरेनोज रिंग मध्ये कसं फॉर्म करू? फ्युरेनोज रिंग कशी दिसते? अशी. तर ही आहे आपल्याकडे रायबोज शुगर इन रिंग फॉर्म. त्याच रिंगला नाव काय आपल्याकडे? फ्युरेनोज रिंग. तर इथे कसं दिसणार? ठीक आहे. हे HOH हा C2 ठीक आहे, C1, C2, C3, C4 आणि हा आपल्याकडे आहे C5. ठीक आहे. झालं. हे आहे आपल्याकडे फ्युरेनोज रिंग. तर ही आहे का आपल्याकडे रायबोज. ठीक आहे. तर डिऑक्सी रायबोज काय होणार? जेव्हा C2 हा C2 आहे त्याच्यामधून एक आपण ऑक्सिजन काढलं की तेव्हा हा काय होणार? डिऑक्सी रायबोज. ठीक आहे. डिऑक्सी रायबोजची रिंग असणार. आता इथे काय म्हणताय? तर एक असणार आपल्याकडे रायबोज आणि एक असणार डिऑक्सी रायबोज. ज्याच्यामध्ये डिऑक्सी रायबोज असेल त्याला आपण काय म्हणू? DNA. आणि ज्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये रायबोज असेल त्याला आपण काय म्हणू? RNA. म्हणजे डिऑक्सी रायबोज असेल तर DNA आणि रायबोज असेल तर RNA. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. हे झालं आपलं न्यूक्लिक ऍसिड संपलं. ठीक आहे. पण न्यूक्लिक ऍसिड मी इथे एकदा अजून सांगते की आपण काय म्हटलं? 3 कॉन्स्टिट्युएंट आहे आपल्याकडे. एक आपल्याकडे मोनोसॅक्राइड जी आपली रायबोज किंवा डिऑक्सी रायबोज आहे. एक आपल्याकडे आहे न्यूक्लिक ऍसिड आणि एक आहे आपल्याकडे फॉस्फेट ग्रुप. तर न्यूक्लिक ऍसिड जी आहे ती या C1 कार्बनवर जोडेल. इथे काय असेल आपल्याकडे? सॉरी न्यूक्लिक ऍसिड नाही, नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस कुठे लागेल आपल्याला? C1 वर. ठीक आहे. आणि जो फॉस्फेट ग्रुप असतो तो काय लागेल? C5 वर. ठीक आहे. या ओच्या नंतर ऑक्सिजनच्या नंतर इथे काय लागेल? एक फॉस्फेट ग्रुप. काय लागेल आपल्याकडे? इथे फॉस्फेट ग्रुप. आणि त्याला आपण पुन्हा याला काय म्हणू? एक न्यूक्लिओटाइड. आणि अशा न्यूक्लिओटाइड जोडून काय म्हणतील आपल्याला? न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? आता आपण बघू स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. जी प्रोटीन असते, आपण बायोलॉजिस्ट जे असतात आपले त्यांनी प्रोटीनला 4 लेवल्स मध्ये डिवाइड केलाय. एक प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे एक लिनियर बँड जिथे आपण प्रत्येक अमिनो ऍसिड बघू शकतो. ठीक आहे. ज्याच्यामध्ये फक्त कोणता बॉन्ड असणार? प्रत्येक अमिनो ऍसिड मध्ये कुठे बॉन्ड आहे? कोणता बॉन्ड आहे? पेप्टाइड बॉन्ड. म्हणजे प्रत्येक अमिनो ऍसिडच्या मधात आहे आपल्याला एक पेप्टाइड बॉन्ड दिसतोय. ठीक आहे. ती असेल आपली प्रायमरी स्ट्रक्चर. तर जो आपला लेफ्ट हँड असेल तो असेल आपला फर्स्ट अमिनो ऍसिड आणि जी आपली राईट हँड असेल ती असेल आपली लास्ट अमिनो ऍसिड. ठीक आहे. तर म्हणून द फर्स्ट अमिनो ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंड टर्मिनल. जी फर्स्ट अमिनो ऍसिड असेल ती असेल आपली फर्स्ट अमिनो ऍसिड. ती काय असेल आपली लेफ्ट हँडला आणि जी लास्ट अमिनो ऍसिड असेल ती राईट हँडला. तर जी फर्स्ट अमिनो ऍसिड असेल त्याची काय असेल? एंड टर्मिनल. आणि जी लास्ट अमिनो ऍसिड असेल तिचं काय असेल? कोणतं टर्मिनल असेल? C टर्मिनल. ठीक आहे. द फर्स्ट अमिनो ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंड टर्मिनल आणि लास्ट अमिनो ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज C टर्मिनल अमिनो ऍसिड. ठीक आहे. तर हे कशी लिनियर स्ट्रक्चर झालं. पण आपली प्रोटीन तशी लाय करते का? लिनियर असते का? नाही. ती एक सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होते. सेकंडरी स्ट्रक्चर म्हणजे असा स्ट्रक्चर असणार किंवा असा स्ट्रक्चर बीटा प्लेटेड. तर सेकंडरी स्ट्रक्चर 3 प्रकारचं आहे. कोणकोणते स्ट्रक्चर? एक अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये तो अशा फॉर्म मध्ये येणार. ठीक आहे. एक बीटा प्लेटेड स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये तो अशा फॉर्म मध्ये असणार प्लेटेड फॉर्म मध्ये. आणि एक ट्रिपल हेलिक्स स्ट्रक्चर असतो. ठीक आहे.
तर अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर मध्ये जो आपला प्रोटीन आहे त्याच्यामध्ये काय पेप्टिड बॉन्ड्स होते, पेप्टाइड बॉन्ड्स होते. मग जेव्हा तो अल्फा हेलिक्स फॉर्म मध्ये येतो तेव्हा त्याच्यामध्ये काय हायड्रोजन बॉन्ड सुद्धा बनतात, हायड्रोजन बॉन्ड सुद्धा बनतात. तर तर काय असतात ते इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स. ठीक आहे, अल्फा हेलिक्स मध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स असतात. मग बीटा प्लेटेड स्ट्रक्चर, बीटा प्लेटेड स्ट्रक्चर मध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्ड्स असतात, पण त्या हायड्रोजन बॉन्ड्स असे असतात म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स. ठीक आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स. आणि जो ट्रिपल हेलिक्स आहे त्याच्यामध्ये काय असणार ऑब्लिक हायड्रोजन बॉन्ड्स. ठीक आहे, तर आपल्याकडे सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये अल्फा हेलिक्स, बीटा प्लेटेड आणि ट्रिपल हेलिक्स असे असतात. ठीक आहे, तर हे झालं आपलं सेकंडरी स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि आपल्या प्रोटीन्स मध्ये ओनली राईट हँडेड हेलायसेस आर ऑसर्ड. ठीक आहे, तर आपलं नॉर्मल लिनियर प्रोटीन आहे, आपल्याकडे लिनियर प्रोटीन, प्रायमरी प्रोटीन एका अल्फा हेलिक्स किंवा बीटा प्लेटेड फॉर्म मध्ये अरेंज झालं. ठीक आहे, हे झालं त्याचं सेकंडरी स्ट्रक्चर. आता काय म्हणते की ही जी आपल्याकडे प्रोटीन आहे ती एका बॉलच्या फॉर्म मध्ये अरेंज होईल. आता असं बॉल इकडे बघू आपण, सी मध्ये टर्शरी स्ट्रक्चर, बॉलच्या वुंड, आपल्याकडे वूल असतो ना, आपल्याकडे वूल बॉल, वूल बॉल. तो वूल बॉल कसा असतो, असा अरेंज असतो, तसाच बिलकुल हा स्ट्रक्चर येऊन जाणार. तो असेल आपला टर्शरी स्ट्रक्चर. आता टर्शरी जो स्ट्रक्चर आहे तो आपला काय आहे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, तर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजेच आपला टर्शरी स्ट्रक्चर काय असतो एन्झाईमच्या ऍक्टिव्ह मध्ये टर्शरी स्ट्रक्चर इज ऍब्सोल्युटली नेसेसरी फॉर मेनी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज ऑफ प्रोटीन्स. म्हणजे तो एन्झाईम ऍक्शन जो आहे ना तो कोणत्या स्ट्रक्चर थ्रू येतो टर्शरी स्ट्रक्चर थ्रू. हे खूप इम्पॉर्टंट आहे की एन्झाईम कोणत्या स्ट्रक्चर थ्रू येतो टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू क्वाटर्नरी स्ट्रक्चर. क्वाटर्नरी स्ट्रक्चर नेमकं काय आहे की आपल्याकडे 2 वेगवेगळ्या, जसं आपण एक हिमोग्लोबिनचं एक्झाम्पल घेतलं. हिमोग्लोबिन इज कन्सिस्ट ऑफ 4 सब युनिट्स. ठीक आहे, 4 सब युनिट्स, त्याच्यामधून 2 अल्फा आहेत आणि 2 बीटा आहेत. तर हे 4 जे युनिट्स आहेत जेव्हा टुगेदर येतात आणि एक वेगळं आर्किटेक्चर बनतो त्याला आपण काय म्हणतो आपला क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर टर्शरी स्ट्रक्चर मध्ये तर एकच युनिट होतं. ठीक आहे, सेकंडरी प्रायमरी सगळ्यामध्ये काय एकच युनिट होती आपल्याकडे. पण जो क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये खूप सारे युनिट जोडतात आणि काय बनवतात एक क्वाटर्नरी स्ट्रक्चर बनवतात. ठीक आहे, तर मोर दॅन 1 पेप्टाइड, पॉलीपेप्टाइड और सब युनिट जोडून काय म्हणणार एक क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आपल्याकडे एक्झाम्पल काय आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये काय असतो आपल्याकडे 4 पॉलीपेप्टाइड चेन्स असणार. ठीक आहे, त्याच्यातून 2 अल्फा असणार आणि 2 बीटा, म्हणजे 2 वेगळ्या आहेत आणि 2 वेगळ्या आहेत. ते चौघे मिळून काय म्हणतायत आपल्याकडे एक हिमोग्लोबिनचा स्ट्रक्चर बनवतायत. ठीक आहे, तर इथं आपण काय काय शिकलो, आपण इथपासून शिकलो. आपण पहिले बघितलं प्रायमरी आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स. त्याच्यानंतर आपण काय बघितलं बायो मॅक्रोमॉलिक्युल्स आणि बायो मायक्रोमॉलिक्युल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितले प्रोटीन्स. ठीक आहे, डायपेप्टाइड ट्रायपेप्टाइड लक्षात आहे ना, याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्डचा नंबर नाही सांगत आहे, काय सांगत आहे अमिनो ऍसिडचा नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितले पॉलिसेक्राइड्स. त्याच्यामध्ये आपल्याकडे पेंटोज आणि ग्लुकोज हे सगळ्यात इम्पॉर्टंट होते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं की याच्यामध्ये सेल्युलोज आणि हे कायटीन कोणता मोनोमर आहे नॅग. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण न्यूक्लिक ऍसिड बघितलं, त्याच्यामध्ये कोणती शुगर यूज होते रायबोज किंवा डिऑक्सिरायबोज. डीएनए आरएनए बघितलं. त्याच्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन बघितलं, त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी बघितलं. ठीक आहे, आणि सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये आपण बघितले हायड्रोजन बॉन्ड्स असतात आणि ट्रिपल हेलिक्स बघितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं टर्शरी स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड, डायसल्फाइड बॉन्ड्स, आयोनिक बॉन्ड्स, वॉन्डरवॉल फोर्सेस, खूप सारे बॉन्ड्स आणि बॉन्ड्स असणार आहेत. ठीक आहे, आणि मग असेल आपला क्वाटर्नरी स्ट्रक्चर ज्याचं एक्झाम्पल होतं हिमोग्लोबिन.
आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे, जो एन्झाईम्स वाला पार्ट आहे, तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू.